अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा पुरावा म्हणून ज्या घटनेकडे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत हिंदुस्थान पाहतो तो म्हणजे शिवप्रताप दिनाचा प्रसंग। 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडलेला हा प्रसंग मार्गशीर्ष महिन्यातली शुक्ल सप्तमीला हा प्रसंग घडलेला होता आणि त्याची आठवण म्हणून शिवप्रताप दिनाचा जागर करण्यासाठी जिल्हा परिषद जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज प्रतापगडावर भवानी मातेची पूजा केली जाते, अभिषेक केला जातो, महाराजांची पालखी या ठिकाणी काढली जाते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्थानिक कलाकारांचे गुणगौरव किंवा त्यांचं कलाचं सादरीकरण केलं जातं, झेंडावंदन केलं जातं। याद्वारे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतभर या प्रसंगाचं पुन्हा एकदा आठवण केली जाते आणि या कार्याचा नितांत आदर करून पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व, त्यांची युद्धनीती, त्यांचं युद्ध कौशल्य, रणनीती या सगळ्या गुणांची माहिती मिळावी हा उद्देश या प्रसंगाच्या सादरीकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले स्वतः बांधलेले आहेत, ज्या युद्धनीतीने रणनीतीने बांधलेले आहेत, त्याचा ठेवा आपला वारसा आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले त्याला नामांकन मिळालेलं आहे। त्यापैकी 11 किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि जिंजी हा तमिळनाडूमधला किल्ला आहे। त्यापैकी सर्वात महत्त्वाचा जो आहे किल्ला तो प्रतापगड आहे की जो आजही लाईव्ह फोर्ट म्हणून ओळखला जातो। या किल्ल्यावर त्यावेळेचे मावळे आजही त्यांच्या पुढच्या पिढ्या राहतात आणि ते कार्य त्यांना जे महाराजांनी दिलेलं होतं ते आजही ते सांभाळत आहेत। म्हणून याचं एक वेगळं महत्त्व आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रतापगड संवर्धन समिती स्थापन केलेली आहे। छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे आणि यासाठी विकास निधी पण मंजूर केलेला आहे। मला सांगायला आनंद होतो की महत्त्वाचे ज्या काही कामांना मंजुरी मिळालेली आहे ती कामं अतिशय चांगल्या दर्जानी आज प्रगतीपथावर आहेत आणि आगामी वर्षामध्ये ही कामं पूर्णत्वाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने प्रतापगड दिसत होता त्याच पद्धतीचा प्रतापगड आपण